हॅलो हाय गाई. तर मी आलेले आज वस्तीवर. तर आता बरेच जण म्हणते लग्नाचे ब्लॉग संपले का, लग्नाचे संपले आता सगळे, आता फक्त पूजेचा ते पण थोडा आहे. आणि दुसऱ्या एका चुलत दिराच्या मुलीचा पण साखरपुडा झालेला आहे, साखरपुड्याचा पण व्हिडिओ आहे, खूप छान व्हिडिओ आहे, तो पण बघा. पण आम्ही आता सध्या तर म्हणलं काढावा घरचा एखादा ब्लॉग, बरेच दिवस झालं नाही टाकलेलं ब्लॉग. तर आम्ही चाललेले चिंचा आणि बोर रानात आलेले वस्तीवर, आम्ही रानात चाललेले. बघा इकडे चिंचाची बाग आहे रानात, बोराची बाग आहे, केळीची बाग आहे, नारळाची बाग आहे, सगळ्या बागाच बाग आहेत. पण आता लगेच आम्ही थोडा व्हिडिओ काढणार आहे चिंचा आणि बोरं खाण्यासाठी आलेले. तर चला आता चिंचा आणि बोरं दाखवतो. तिकडे लय आहेत खाली, पण आता लय उशीर होईल. हा ते खालच्या साईडला ते हिटली बघू थोडी थोडी. तिकडची संक्रांतीच्या वेळेस आलो ना आपण, मग दाखवू तिकडची. सकाळचं जे म्हणजे जाऊन येत सकाळ सकाळ. हा मी सुट्टी घेणार आहे कामाला. आहे. कामाला कोणी उद्यापासून जायचंय काम. ते पब्लिक म्हणतात का आम्हाला कुठं जात ती पुन्हा वागताना कामाला गेली होती, नाही जायचं, मी आहे जात, उद्यापासून जाणार आहे. हा तर चला बघा आमची बोर आता गेलं. पहिलं तर आम्ही इथं पहिलं धुणं धुवायला यायचो, हे सगळं कोणीतरी आता विकत घेतलंय. सगळं इथं नांगरून डुंगरून वडाच नाही ठेवला, वडा पलीकडून पाणी काढून देते नाही ना. हो किती केवढं मोठं होतं सगळं ढेऊ. आता मध्ये आपण मागच्या महिन्यात आलो तेव्हा तळ केलं, त्याच्या आधी वाडा होता ग, निवळ पाणी दगड गोदड्या बिदड्या झाल्या. पण आता हे सगळं नांगरून बिंगरून कसं करून ठेवलं, डायरेक्ट वावरच केले. आता पाणी कुठून जायचं, तिथं ढेऊ सासन हेच कशाला ठेवलंय, मग हे बी करायचं. आपण पहिलं यायचं तेव्हा इथं धुणं, आम्ही इथं धुवायचं, इथं वाळं घालायचं, इथं वडा धुवायला वड्यात धुणं धुवायचं आणि इथं वाळं घालायचं. इथं विहीर लय अडचण होती बाई, इथं जायला सुद्धा रस्ता नव्हता. तिचा बंगला म्हणायची पहिलं, लय पडका झडका लय पडला होता, कुणी बी राहायचं. एकदा तर ती मेंढकं नाही का बकऱ्यावाली, ती राहायला होती. आणि परत मागच्या वेळेस तर लय कसं झालं. पण आता इतकं भारी केलंय, शिवचं लय भारी केलंय, दुसऱ्याने कोणतरी विकत घेतलंय ना, त्याच्यामुळे लय छान केलंय. आणि इकडे बघा बागेत आम्ही आलेलो आहे. बोराचं झाड काय कुठं दिसेना, लांब असं. लॉकडाऊन मध्ये ना आमच्या सगळी वस्तीवरची सगळी अख्खी येऊन या बागात झोपायची. आणि आपण काय करायचो, इथंच नाही ग, आती बारकी आती तिथे येऊन बसायची, मी आपण पोता हातरून बसायचं. आमच्या आत्या आणि आमचे मामा सगळी इथे येऊन बसायचे, आम्ही तिथे बसायचो. आणि टिकटॉक होतं नाही, व्हिडिओ काढायची झाडाच्या कडेला तिथं टिकटॉक होतं, म्हणजे टिकटॉक चालू होतं. आमच्या आत्या मामा तिकडे बसायची आणि ह्या लिंबाच्या ह्याचा ह्याच ना ग, ह्या झाडाच्या आड आम्ही आड बाजूला लपून टिकटॉकला व्हिडिओ बनवायचो. तेव्हा लय व्हिडिओ बनवला होता. आता तिथून वाकून बघायचं काय चाललंय. आमच्या जावाची पोरगी आणि मी आम्ही चोरून व्हिडिओ काढायचो आणि छपरात पण व्हिडिओ काढायचो. लय व्हिडिओ टाकले होते, पण तेवढ्या टिकटॉकच बंद झालं. गपचिप काढायचं त्या ह्याच्यावर, मिसेस मुख्यमंत्री त्या ह्याच्यावर व्हिडिओ काढायचं. इथं मी एक व्हिडिओ हिरव्या साडीवर लय भारी होता, निळ्या साडीवरचा लय व्हायरल झालता. पण काय टिकटॉकच बंद झालं. हा ती घरी काढला होता. आणि इकडं आतमध्ये पेरूची झाडं पण आहे, जायचं का आतमध्ये? नाही ती मारत, आम्ही लय हिंडू यायचं पहिलं ओटीला हे काय म्हणतात त्याला, आंब चिक्कू घेऊन आता मध्ये उन्हाळ्यात गेल्या वर्षी. पण ते टेक केवढा आहे. चल तर इकडं आंब्याची झाडं ही आहे ती, पण आता चिंचा कशा दिसणार घ्यायला. अरे ह्याला लय मोठ्या मोठ्या चिंचा असायच्या, बिबट्या निघायचा एखादा. म्हणजे भागला आजचा बेत म्हणून भागलं गाड्या माझं. ती मारून खात बी नाही, सगळं मारून ठेवितोय. मला तर म्हणे तुला फुकली दौडून जायची. चिंच एखादी तरी तोंडाच्या हाऊस फेडाय न गवय खायला. आपण इकडे काढ ह्याचे असं ना ह्याचे इथे कुठं दिसायला तुला तुमच्या इथं तरी. आम्ही इथं भाकरी येऊन खात बसायचो, भाकरी येऊन नाही भाकरी घेऊन यायचो घरून आणि इथं खात बसायचं. चोकचीच गावली पण योग्य कच्ची आहे, जर शिजलेली बी नाही तर कसलीच नाही, गाबुळी आबुळी बी नाही. चिंचाच नाही त्यावेळेस, बोर इकडं असते ना खाली, इकडं असतील तिकडं कोणी जावं. हा तिकडं बरं अगले बाग असल्यासारखंच आहे इकडं. आम्ही पहिलं जायचो ना ह्याला शाडूला,
लय खायचं. मी पण तिकडची बोर अशी 1 किलो आणि तसली एकदम नाही का बारीक बारीक चनुऱ्यासारखी मोठी. आणि दुधाळ असल्यागत असतात. हा संक्रांतीच्या वेळेस जाऊ आपण. तिकडं कशाला यायचं, इकडं नसलं तिकडंच जायचं. बोरं घ्यायची, ऊस घ्यायचा. संक्रांतीला इकडं शूट पण करा येऊ शकतो, साड्या वगैरे घालून टाकू खरं. हा व्यवसायाला इकडंच येऊ. दगडांना वाजायचं का? रात्र झाले, जाता जाता 4:30. अगं लाल चिंच आहे. लाल आहे ना? हा त्या झाडाची लालच असते बरोबर. आंबट नाही पण. हो हो. अरे आंबटच नाही मला मला आंबट लागा नाही. गोल चिंच असते ती आंबट नसती, म्हणजे चपटे असते ती आंबटले असते. पण ती अर्धीने मी गोल आणि अर्धीने मी मग अर्धी लाल आणि अर्धी हिरवी आहे. अवघड आहे. अर्ध भाटके. अर्धी गोड आणि अर्धी लाल अर्धी तिखट. भारी केलंय ना ते इकडं. उन्हाळ्यात पिकते ना, आहे ना का अजून 2 महिन्यांनी. मग येऊ. झाडं मागत मिळतच नाही.